तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो नवीन जी.आर. आला आहे त्या जी.आर. संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला हा जी.आर. पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा जी.आर. आहे। हा जी.आर. दिनांक 17 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। तर या जी.आर. वरती शासन निर्णय काय झाला आहे त्या संदर्भात माहिती पाहूया। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय करता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी याप्रमाणे 34 जिल्ह्यामध्ये 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्याबाबत जी.आर. आहे। म्हणजे 34 जिल्ह्यासाठी जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांच्या नावाने स्वतंत्र खाते उघडायचे आहेत ते देखील सांगण्यात आले आहे। तसेच सादर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक नवीन खाते उघडणार आहे, जेथे अपात्र लाभार्थी जे आहेत त्यांचे काही अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्याकडून जे पैसे परतावा घेणार आहेत ते या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे। त्यासाठी देखील नवीन खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। परिच्छेद 2 व 3 मधील बचत खाते उघडण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यास येणाऱ्या बचत खात्यातील रक्कम वापर हा त्याच्या प्रयोजनार्थ करण्यात यावा। सादर खात्यावरील मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयीन लेखा अधिकारी हे एक असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर त्यांच्या प्रयोजनार्थ करण्यात यावा। सादर खात्यासाठी मेकर म्हणून कृषी आयुक्तालय लेखा अधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून कृषी आयुक्तालय सहाय्यक संचालक लेखा 1 हे असतील। सादर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजुरीने मुदतवाढीकरिता खर्च करण्यात येईल। ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही अशा प्रकरणात सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कम शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील। सादर बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे नियमितपणे कारवाई संबंधित करावी। सादर बँक खात्यातील व्यवहाराचे नियमितपणे ताळमेळ करणे तसेच लेखा परीक्षण करणे आवश्यक राहील। सादर बँक खाते बंद केल्यास त्यामधील शिल्लक रक्कमेत ताळमेळ घेऊन अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेखाच्या खालील तत्काळ जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील। सादर बँक खात्याचे संनियंत्रण लेखा परीक्षण व ताळमेळ इत्यादी बाबत वित्त विभाग वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल याबाबत कृषी आयुक्तालय यांनी दक्षता घ्यावी। प्रस्तुत योजना राबवताना केंद्र शासनाच्या निकषांची पूर्तता होईल याची आयुक्त कृषी यांनी खात्री करावी म्हणून सांगण्यात आले आहे की 34 जिल्ह्यासाठी 34 स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहेत। जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांच्याकडून देखील ती रक्कम परत घेण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे, अशी देखील या माहिती या जी.आर. मधून देण्यात आली आहे। तर तुम्हाला हा जी.आर. कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ या महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजना संदर्भाची माहिती व जी.आर. पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।